Hi students, we have started the second chapter mechanical properties of fluids from physics and today it is nothing but the 12th lecture of this chapter. आता या चॅप्टरचा आपल्याला 12वा लेक्चर पाहायचा आहे. In this chapter we are going to see the special property of the liquid called as viscosity. So this is the property is not only of the liquid, it is the property of the gases, that is the fluids. ही प्रॉपर्टी फ्लुइड्स ची आहे पहा लक्षात घ्या. तर फ्लुइड्स कडे एक प्रॉपर्टी असते विस्कोसिटी नावाची, ती आपल्याला स्टडी करायची आहे. आता व्हॉट इज मीन बाय विस्कोसिटी? तर तुम्ही जर कधी एखाद्या टेबलवर तुम्ही पाहिलं असेल पालक, एखादा तुम्ही हनी जर ओतलं पालक, इफ यू पॉवर सम हनी ऑन द टेबल अँड ऍट सम अनदर प्लेस इफ यू पॉवर सम काय सम मिल्क ऑन द टेबल. पहा टेबल घ्यायचा, टेबलवर काय करायचं, थोडं मिल्क ओतायचं आणि थोडं काय करायचं सांगा, मध ओतायचं. तर तुमच्या लक्षात येतं की मिल्क कॅन फ्लो व्हेरी फास्ट. मिल्क जे आहे ते थोडंसं फास्ट फ्लो होतं आणि हनी जे आहे ते काय होतं, थोडंसं स्लो फ्लो होतं. हे आपल्या लक्षात येतं. मी असं का होतं बरं लक्षात घ्या. वाय दिस हॅपन्स? मिल्क किंवा मिल्क जर असेल तर ते फास्ट फ्लो होतं किंवा वॉटर जर आपण टेबलवर टाकलं इट कॅन फ्लो फास्टली. बट हनी और सिरप, हनी किंवा सिरप अशा प्रकारचा एखादा पदार्थ आपण टाकला तर फ्लो काय सांगा, स्लोली. मग दिस इज ड्यू टू द प्रॉपर्टी ऑफ काय सांगा, विस्कोसिटी. याला आपण काय म्हणतो सांगा, विस्कोसिटी मुळे हे सगळं होतं. आता विस्कोसिटीचा जनरल जर आपण अर्थ पाहिला मराठीत तर त्याला आपण साध्या भाषेत म्हणून चिवटपणा. एखाद्या लिक्विड मध्ये असणारा चिवटपणा, जे जे लिक्विड जास्त चिवट तेवढी त्याची विस्कोसिटी काय सांगा, जास्त. आणि जेवढं एखादा लिक्विड कमी चिवट असेल त्याला आपण काय म्हणतो सांगा, विस्कोसिटी त्याची कशी आहे सांगा, कमी आहे. तर थोडक्यात हा चिवटपणा जो असतो इट इज अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक ऑफ काय सांगा, ईच लिक्विड. प्रत्येक लिक्विडला स्वतःची अशी एक विस्कोसिटी असते, राईट. ठीक आहे. मग दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड, हे लक्षात घ्या. ही लिक्विडची किंवा फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. तर ही जी काही लिक्विडची किंवा फ्लुइडची प्रॉपर्टी आपल्याला चेकआउट करायची आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत पहा लक्षात घ्या. व्हॉट वी आर गोइंग टू सी द विस्कस अँड नॉन विस्कस फोर्स. पहा लक्षात घ्या. त्या ठिकाणी आपण दोन पाहणार आहे पहा लक्षात, विस्कस फ्लो अँड काय सांगा, विस्कस फ्लो अँड नॉन विस्कस फ्लो अँड नॉन विस्कस फ्लो. आता विस्कस फ्लो मध्ये काय होतं पहा लक्षात घ्या. तुम्ही सगळ्यांनी पाईप मधून पडणारं पाणी जर पाहिलं असेल, द डायमीटर ऑफ पाईप इज व्हेरी सफिशियंटली लार्ज. अशा प्रकारचा मोठा पाईपचा डायमीटर जर असेल, गेनेटचा काय सांगा पाईप, इफ यू सी देन व्हॉट हॅपन्स मात्र मिडल पोर्शन ऑफ द काय सांगा पाईप, द वॉटर फ्लोइंग फ्रॉम द मिडल पोर्शन ऑफ पाईप, जर मधल्या भागातून पडणारे जे पाणी आहे ना पहा लक्षात घ्या, इट इज क्वाइट काय सांगा हॅव्हिंग हायर व्हेलॉसिटी. त्याची व्हेलॉसिटी थोडी जास्त असते. पाणी इथल्या भागाची व्हेलॉसिटी जास्त असते, इथल्या भागाची व्हेलॉसिटी थोडी कमी असते, इथल्या पाण्याची व्हेलॉसिटी जी आहे ती कमी असते. अशा प्रकारे काय होतं पहा, यू कॅन सी दॅट ऍट द काय सांगा, आपल्या असं लक्षात येतं की जसं आपण काय करू सांगा, कडेला जाऊ तसं व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग अँड द व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड ऍट द मिडल पोर्शन ऑफ द पाईप इज ग्रेटर वन. पाईपची सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी कुठली असते सांगा, मिडल पोर्शन जो पार्ट आहे ना त्याची व्हेलॉसिटी कशी असते सांगा, सगळ्यात जास्त असते. तर हे दिस वी कॅन सी, बरोबर. ठीक आहे. हे आपण पाहू शकतो. किंवा दुसरी एक गोष्ट सांगितलं, जर तुम्ही नदीला गेला असेल कधी, नदीला किंवा एखाद्या गोष्टी नदीला ओढ्याला अशा प्रकारे जर गेला असेल, राईट. ठीक आहे. तर यू कॅन सी दॅट द व्हेलॉसिटी ऑफ द काय सांगा, व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड ऍट द काय एजेस ऑफ द रिव्हरच्या एजेसला व्हेलॉसिटी जी लिक्विडची ती कशी असते, थोडी लेस असते. आणि ऍज वी मूव्ह इन द इंटेरियर ऑफ द रिव्हर, जसं आपण रिव्हरच्या आतल्या भागात जाऊ तसं काय होतं पहा लक्षात घ्या, देन द व्हेलॉसिटी गोज ऑन काय सांगा इन्क्रीजिंग. व्हेलॉसिटी काय होत जाते, वाढत जाते. तर अशा प्रकारे यू कॅन सी द काय सांगा दिस वन, म्हणजे द व्हेलॉसिटी ऍट द मिडल पोर्शन ऑफ द लिक्विडचा किंवा रिव्हरचा जो मिडल पोर्शन आहे त्या ठिकाणी द व्हेलॉसिटी ऑफ लिक्विड दॅट इज वॉटर इज काय सांगा ग्रेटर. आणि ऍज वी मूव्ह अवे टुवर्ड्स द काय सांगा एज, आणि जसं आपण एज कडे मूव्ह होत जाऊ तसंच व्हेलॉसिटी काय होत जाते सांगा, वेगवेगळी होत जाते. मग ही जी काय विस्कोसिटी म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा जो चिवटपणा आहे लक्षात, ठीक आहे. तर त्या ठिकाणी लिक्विडच्या वेगवेगळ्या लेअरला कोणतरी अपोज करतोय. देयर मस्ट बी सम फिजिकल क्वांटिटी विच अपोजेस द काय सांगा मोशन ऑफ द काय सांगा लिक्विड लेयर्स. डिफरंट लिक्विड लेयर्स जे आहेत ना त्याच्यामध्ये कुठल्या तरी त्यांच्या मोशनला अपोज करणारी एक प्रॉपर्टी किंवा अपोज करणारी एक फिजिकल क्वांटिटी त्या ठिकाणी निर्माण होते, असं आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतं. अँड सच फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज विस्कोसिटी. तिलाच आपण काय म्हणतोय, विस्कोसिटी असं म्हणणार आहे पहा लक्षात घ्या. विस्कोसिटी डी हा जो काय फोर्स ऑफ काय सांगा, काय म्हणता आपल्याला फोर्स विच अपोजेस काय सांगा मोशन ऑफ द लिक्विड किंवा फ्लुइड, लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या मोशनला अपोज करणारा जो काही फोर्स त्या ठिकाणी तयार होतो, विस्कस फोर्स ज्याला आपण म्हणणार आहे, तो फोर्स कशामध्ये असतो, इट इज ऍक्टिंग ड्यू टू द काय सांगा रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू लिक्विड्स. लिक्विडचे जे दोन लेअर आहेत पहा लक्षात, रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू लेयर्स ऑफ द लिक्विड. दोन लेअर मध्ये पण काय तो विस्कोसिटी तयार होते. मग तो सुद्धा काय करतो, फोर्स फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन द टू लेयर्स ऑफ लिक्विड, इट ऑल्सो अपोजेस द काय सांगा फ्लो ऑफ लिक्विड. तो सुद्धा लिक्विडच्या फ्लोला अपोज करतोय. आणि दुसरं काय तर सराउंडिंग अँड काय सांगा लिक्विड आणि काय तर काय सांगा त्याचं सराउंडिंग. तर त्या यांच्यामध्ये सुद्धा काय असतं सांगा फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या ठिकाणी डेव्हलप होतो. अँड दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन इज काय सांगा
क्रिएटिंग द विस्कोसिटी. हा फोर्स ऑफ फ्रिक्शन जो असतो तो काय करतो सांगा, फ्रिक्शन विस्कोसिटी क्रिएट करत असतो. तर ज्या वेळेला तुम्ही नॉन विस्कस आणि विस्कस, आता हा जो फ्लो मी या ठिकाणी दाखवला हा विस्कस फ्लो आहे. हा कसा आहे सांगा, विस्कस फ्लो. विस्कस फ्लो हा कशा प्रकारचा फ्लो आहे सांगा, विस्कस फ्लो. आता दुसरा जो फ्लो असतो तो आहे नॉन विस्कस फ्लो. पहा ही दोन उदाहरणं तुम्हाला त्या ठिकाणी दिली. आता नॉन विस्कस फ्लो कसा असतो तर पहा लक्षात घ्या. नॉन विस्कस म्हणजे इफ द डिफरंट लेयर्स ऑफ काय सांगा लिक्विड डू नॉट काय सांगा डेव्हलप द फोर्स ऑफ काय सांगा फोर्स विच अपोजेस द रिलेटिव्ह मोशन. जर लिक्विड मधले दोन लेयर जे एकमेकांवर जर काय सांगा फोर्स ऑफ फ्रिक्शन डेव्हलप करत नसतील आणि तो फोर्स ऑफ फ्रिक्शन काय करत असेल लिक्विडच्या मोशनला अपोज करत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो नॉन विस्कस फ्लो असं म्हणतो. राईट, याच्यामध्ये विस्कोसिटी 0 असते. माझा नॉन विस्कस फ्लो मध्ये काय होतं, ऑल द लिक्विड लेयर्स आर मूव्हिंग विथ द सेम व्हेलॉसिटी. पहा सगळेचे सगळे लिक्विड लेयर जे आहेत ना दे आर मूव्हिंग विथ काय सांगा सेम व्हेलॉसिटी. देन सच टाइप ऑफ फ्लो इज कॉल्ड एज नॉन विस्कस फ्लो. लक्षात ठीक आहे. या ठिकाणी हा जो फ्लो आहे त्याला आपण नॉन विस्कस फ्लो म्हणतो. आणि अशा प्रकारचा जो फ्लो असतो यात वेळी काय सांगा डिफरंट लेयर्स ऑफ लिक्विड काय सांगा डिफरंट व्हेलॉसिटीज. लिक्विडच्या वेगवेगळ्या लेयरची व्हेलॉसिटी कशी असते सांगा वेगवेगळी असते. अशा प्रकारे जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा विस्कस फ्लो. राईट, ठीक आहे. ऍट द मिडल पोर्शन वी कॅन सी दॅट द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड इज ग्रेटर वन अँड एज वी मूव्ह टुवर्ड्स द काय सांगा एजेस ऑफ द पाईप ऑर द काय सांगा रिव्हरचं पाणी असेल किंवा पाईपचं रिव्हर असेल पाईप मधून पाणी असेल जाणार तर त्या ठिकाणी काय होतं सांगा की कडेच्या भागाला व्हेलॉसिटी कमी असते, मधल्या भागाला काय असते व्हेलॉसिटी थोडीशी जास्त असते. तर आपलं असं त्या ठिकाणी लक्षात येऊ शकतं. तर ते सर्वांना ठीक आहे. मग हा झाला नॉन विस्कस. आता हे जे काय हे फक्त कोण दाखवतो नॉन विस्कस फ्लो कोण दाखवतो फक्त तर हेलियम जो असतो लिक्विड हेलियम. पहा ओनली काय सांगा लिक्विड हेलियम कॅन शो द काय सांगा नॉन विस्कस फ्लो ऍट काय सांगा 2 केल्विन दॅट इज 2000 काय सांगा केल्विनला 2000 केल्विनला 2K येते लक्षात ठीक आहे. तर 2000 केल्विनला काय करतो सांगा आपल्याला नॉन विस्कस फ्लो यू कॅन सी फ्रॉम द काय सांगा हेलियमच्या हेलियम मध्ये तुम्हाला नॉन विस्कस फ्लो त्या ठिकाणी दिसू शकतो एवढ्या टेम्परेचरला. तर ते सर्वांना ठीक आहे हे लक्षात घ्या. आणि इन दिस वे बाकीचे सगळे लिक्विड जे आहेत ते शक्यतो कोणत्या प्रकारचा फ्लो दाखवतात विस्कस फ्लो दाखवतात म्हणजे चिवटपणा त्यांच्यामध्ये असतो. आता व्हॉट इज मीन बाय एक्झॅक्टली विस्कस फ्लो. आता नेमकं एक्झॅक्टली विस्कस फ्लो म्हणजे नेमकं काय ते आपल्याला चेकआउट करायचे. व्हॉट इज अबाउट द विस्कस फ्लो. विस्कस फ्लो किंवा विस्कोसिटी म्हणजे काय तर विस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. विस्कोसिटी म्हणजे काय इट इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड बाय द व्हर्च्यू ऑफ विच पहा विस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड बाय द व्हर्च्यू ऑफ विच पहा लक्ष द्या देर इज द काय सांगा किंवा द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द काय सांगा 2 लेयर्स ऑफ द लिक्विड एक्सपिरियन्सेस द ड्रॅगिंग फोर्स. पहा लक्षात घ्या. किंवा द विस्कस फोर्स किंवा विस्कोसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड बाय द व्हर्च्यू ऑफ विच देर इज द काय सांगा अपोज टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द 2 लिक्विड लेयर्स इन कॉन्टॅक्ट. एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या 2 लिक्विडच्या लेअर मध्ये त्यांच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करणारा जो फोर्स तयार होतो त्या फोर्सला विस्कस फोर्स असं म्हणतात आणि या प्रॉपर्टीला विस्कोसिटी असं म्हणतात. परत लक्षात घ्या. पहा द फोर्स विच अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द 2 लेयर्स ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट. लिक्विडच्या लिक्विडचे 2 लेअर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारे 2 लेअर जे असतात ना बरोबर ना ठीक आहे त्यांच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करणारा जो फोर्स क्रिएट होतो त्या फोर्सला विस्कस फोर्स असं म्हणतात अँड दिस प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड इज कॉल्ड एज विस्कोसिटी. आणि या प्रॉपर्टीला काय म्हणतात सांगा विस्कोसिटी असं म्हणतात. लक्षात येईल. परत ऐका द ड्रॅगिंग फोर्स आपण त्याला म्हणूया ड्रॅगिंग फोर्स कळतं सर अपोज करणारा फोर्स द ड्रॅगिंग फोर्स विच अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द काय सांगा 2 लेयर्स ऑफ द लिक्विड इन कॉन्टॅक्ट. लिक्विडचे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे 2 लेयर्स असतात की नाही राईट ठीक आहे त्यांच्यातील रिलेटिव्ह मोशनला अपोज करणारा जो ड्रॅगिंग फोर्स त्यांच्यामध्ये तयार होतो त्या फोर्सला विस्कस फोर्स असं म्हणतात अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज विस्कोसिटी. आलं लक्षात ठीक आहे. मग आता पहा मी या ठिकाणी लिहितो द ड्रॅगिंग फोर्स. व्हॉट इज मीन बाय विस्कोसिटी. विस्कोसिटी म्हणजे काय द ड्रॅगिंग फोर्स. पहा लक्षात द्या द ड्रॅगिंग फोर्स ड्रॅगिंग काय सांगा फोर्स विच अपोजेस ड्रॅगिंग फोर्स विच अपोजेस काय करतो जो फोर्स काय करतो सांगा अपोजेस करतो कशाला टू द रिलेटिव्ह मोशन टू द काय सांगा रिलेटिव्ह मोशन between the 2 layers of liquid between the 2 layers of liquid in contact तर ते सर्वांना is called as viscous force. त्याला आपण viscous force असं म्हणतो viscous force and this property is called as viscosity. या प्रॉपर्टीला काय म्हणतात सांगा विस्कोसिटी असं म्हणतात. राईट नीट लक्षात घ्या. पहा
द ड्रॅगिंग फोर्स which opposes to the relative motion between the flow two layers of the liquid in contact. एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये लिक्विडचे जे दोन लेयर्स असतात त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशनला अपोज करणारा जो ड्रॅगिंग फोर्स त्या ठिकाणी तयार होतो त्या फोर्सला काय म्हणतात सांगा, विस्कस फोर्स असं म्हणतात. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज काय सांगा, विस्कोसिटी असं म्हणतात. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज काय सांगा, विस्कोसिटी. चला मी थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला. काही जे आता लिक्विड हिलियम जर घेतलं लक्षात ठेवू की टेम्परेचरला तर ते कसं असतं, नॉन विस्कस फ्लो. त्याच्यामध्ये दोन लेयर एकमेकांवर ड्रॅगिंग फोर्स तयार करत नाही का, ते सर्वांना ठीक आहे. पण या ठिकाणी मात्र असं लक्षात आलं की दिस फोर्स create the dragging force on this one, this force create the dragging force on this one, this layer also create the काय सांगा, create the dragging force on this one, this also creates on the काय सांगा dragging force on this one. अशा प्रकारे आपल्याला दिसतं. हे तर लक्षात ठेवा. असं का होतं ते त्या ठिकाणी आपल्याला चेकआउट करायचं. 2 मिनिटात मी सांगतो तुम्हाला का होतं. समजा या ठिकाणी हा स्टेशनरी आहे, लक्षात ही जमीन आहे आणि त्या जमिनीवर आपण पाणी ओतलं समजा गृहीत धरा, तर जो पहिला लेअर आहे पाण्याचा, जो फर्स्ट लेअर ऑफ वॉटर जो आहे ना, राईट, ठीक आहे, इट इज अट्रॅक्टेड बाय काय सांगा, दिस ऍडिसिव्ह फोर्सेस बाय काय सांगा, अर्थ. हे पृथ्वीचा जो ऍडिसिव्ह फोर्स त्या ठिकाणी तयार होतो तो ऍडिसिव्ह फोर्स काय करतो, ह्याच्या मोशनला अपोज करतो. याच्या लक्षात ठेवा. नंतर त्याच्यावरचा जो फोर्स आहे लक्षात, त्याच्यावरचा फोर्स जो लेअर जो असणार त्याच्यावरचा लेअर, त्याच्यावरचा जो लेअर आहे त्याच्या मोशनला हा लेअर जो तो अपोज करतो. कारण ह्याचे कोहेसिव्ह फोर्स तयार होतात ना दोन लिक्विडच्या लेअरच्या सरफेस मध्ये, ते कोहेसिव्ह फोर्स काय करतात सांगा, ह्याच्या मोशनला अपोज करतात. त्याच्यावरचा जो लेअर आपण घेतला असा तर तो जो लेअर आहे पालक्षा त्याच्या मोशनला कोण अपोज करतो, हा जो लेअर आहे ह्याच्या दोन लेअर मधला जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो त्याला अपोज करतो. अशा प्रकारे काय होतं पालक्षात घ्या. इन दिस वे तर इन्क्रीज व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते, पण हा लेअर ह्याला अपोज करतो, हा याला अपोज करतो, तो वरच्याला अपोज करतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी विस्कस फोर्सेस त्या ठिकाणी तयार होत असतात. तर त्या सर्वांना म्हणून व्हॉट इज मीन बाय विस्कोसिटी ते लक्षात घ्या. द ड्रॅगिंग फोर्स विच अपोजेस टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू लेयर्स ऑफ लिक्विड इन कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज काय सांगा, विस्कस फोर्स. अँड दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड एज काय सांगा, विस्कोसिटी. या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो सांगा, विस्कोसिटी असं म्हणत असतो. लक्षात घ्या. आता विस्कोसिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं, राईट, ठीक आहे. आता आपण चला चेकआउट करूया पार्श्या. नेक्स्ट टॉपिक गोइंग टू सी विस्कोसिटी. झाल्यानंतर आता आपल्याला काय शिकायचंय, तर वी आर गोइंग टू सी द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. काय टॉपिक्स नाव आपल्या, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. लेट्स टेक दॅट टॉपिक नाउ. आपण तो टॉपिक शिकूयात आता. पहा लक्षात, व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आता व्हॉट इज मीन बाय व्हेलॉसिटी ग्रेडियंट, लक्ष द्या. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय पहा. कन्सिडर हिअर इट इज काय सांगा, लिक्विड सरफेस, सॉरी अर्थ सरफेस. हे पहा अर्थचं सरफेस असं जरा and the different layers पहा the layer nearby पहा लक्ष, या ठिकाणी मी डिस्टन्स मोजणार या ऍक्सिस वर, राईट, ठीक आहे. आणि हा काय सांगा, सरफेस ऑफ अर्थ असं गृहीत धरा, राईट, ठीक आहे. आणि लिक्विड इज मूव्हिंग ऑन दिस सरफेस. तर पहा फर्स्ट लेयर इज काय सांगा, मूव्हिंग इन दिस डायरेक्शन. सेकंड लेयर हॅज क्वाइट ग्रेटर वेलोसिटी. थर्ड लेयर हॅज क्वाइट मोर ग्रेटर वेलोसिटी. फोर्थ लेयर हॅज क्वाइट अनदर मोर वेलोसिटी. अँड फिफ्थ लेयर लाईक दिस वन. इन दिस वे काय सांगा, लिक्विड्स आर मूव्हिंग. लिक्विडचे वेगवेगळे लेयर जे त्या वेगवेगळ्या वेलोसिटीने काय होतात सांगा, मूव्ह होतात. Consider any two layers. कुठले दोन लेयर्स मी कन्सिडर, तीन लेयर कन्सिडर करू. Consider this layer has a velocity v, this layer has a velocity v minus dv, and this layer has a velocity v plus काय सांगा, dv. पहा लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं की the layers of the liquid which are in contact with the काय सांगा pipe or the काय सांगा surface of the edges of the river, तर ते जे काही लेयर असतात त्यांची व्हेलॉसिटी कमी असते. आणि जसं आपण आतल्या भागात जाऊ तसंच व्हेलॉसिटी काय होत जाते सांगा, वाढत जाते. जणू काय आपण नदीच्या एका बाजूला उभे असं गृहीत धरा. नदीचा एक काठ आहे, नदीच्या काठाजवळचं जे पाण्याचा काही प्रवाह असणार त्याची व्हेलॉसिटी कमी असते. जसं आपण आत जाऊ ना तसंच व्हेलॉसिटी काय होते सांगा, वाढत जाते. तुम्हाला सगळ्यांनी पाहिलं असेल, पाण्यातून आपल्याला समजा एखादी नदी पार करून जायचं असेल तर कडाला पाणी जास्त ओढत नाही, पण मध्ये गेल्यावर पाणी काय होतं, जास्त ओढतं. मध्ये गेल्यावर पाणी काय करतं, जास्त ओढतं. याचा अर्थ काय, मधल्या भागात व्हेलॉसिटी कशी आहे पाण्याची, जास्त आहे, आणि एजेसला व्हेलॉसिटी कशी आहे पाण्याची, थोडीशी कमी आहे. हे कशामुळे होतं, विस्कोसिटीमुळे होतं. लक्षात घ्या. येथे लक्षात ठेवा. आणि हा जो काय कडचा लेअर असणार आहे ना पाण्याचा, किंवा जो काय फ्लो असणार आहे पाण्याचा, त्याला हा काय करतो सांगा, अपोज करतो. याच्या मोशनला अपोज करतो, हा याच्या मोशनला अपोज करतो, हा याच्या मोशनला अपोज करतो. आणि मधल्या भागात अशा प्रकारे वेगवेगळ्या लेअरची व्हेलॉसिटी वेगवेगळी असते. मग आता पहा, कन्सिडर दिस लेअर हॅविंग द व्हेलॉसिटी v इज ऍट द डिस्टन्स काय सांगा, हा जो काही लेअर आहे तो किती अंतरावर आहे, फिक्स लेअर पासून. हा जो फिक्स लेअर आहे त्याच्यावर x एवढ्या अंतरावर आहे असं गृहीत धरा. देन दिस लेअर, हा जो काय वरचा लेअर आहे, इट इज ऍट द डिस्टन्स काय सांगा, x प्लस dx, तो x प्लस dx एवढ्या अंतरावर आहे. आणि हा जो लेअर आहे इट इज ऍट द डिस्टन्स काय सांगा, x मायनस dx. लक्षात, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी काय केलं सांगा, तीन लेअर घेतले. लक्षात सर्वांच्या, ठीक आहे. एकाची व्हेलॉसिटी v, त्याच्या वरच्याची व्हेलॉसिटी v प्लस dv, त्या खालची व्हेलॉसिटी v मायनस dv. इकडे सुद्धा the having the layer
which having the velocity v is at a distance of काय सांगा x from the fixed layer. आता फिक्स लेयर आहे ना, याला आपण फिक्स लेयर म्हणू. फिक्स लेयर. तर त्या सर्वांना फिक्स लेयर पासून याची वेलोसिटी v आहे, याची वेलोसिटी किती आहे सांगा v प्लस dv, याची वेलोसिटी किती आहे सांगा v मायनस dv. मग आता पहा लक्ष द्या, मग वेलोसिटी ग्रेडियंट कोणाला म्हणतात लक्ष द्या. वेलोसिटी ग्रेडियंट is defined as पहा velocity gradient is defined as कसं डिफाइन केलं जातं चला पहा लक्ष द्या. the rate of change of काय सांगा change of velocity in a fluid with respect to the distance of the काय सांगा layer from a fixed layer काय सांगा fixed layer पहा लक्ष द्या रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी पहा रेट ऑफ चेंज ऑफ काय सांगा वेलोसिटी काय त्या सर्वांना वेलोसिटी रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी हे लक्षात घ्या. त्याला आपण वेलोसिटी ग्रेडियंट म्हणणार आहे. नीट लक्षात घ्या व्हॉट इज मीन बाय वेलोसिटी ग्रेडियंट. मग आता पहा देअरफॉर वेलोसिटी ग्रेडियंट लक्षात घ्या कोणाला म्हटलं तुम्ही द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. मला सांगा हा एवढा जर पोर्शनचा आपण विचार केला एवढ्या वेलोसिटी मध्ये किती चेंज झालाय. इथली वेलोसिटी किती आहे सांगा v आणि इथली वेलोसिटी किती आहे सांगा v प्लस dv. आलं लक्षात मग व्हॉट इज द वेलोसिटी चेंज बाय द अमाउंट. v ची वेलोसिटी किती झाली v प्लस dv. म्हणजे किती वेलोसिटी चेंज झाली dv ने. वेलोसिटी ग्रेडियंट जो आहे ना कसा काढणार तुम्ही पहा लक्ष द्या. वेलोसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू dv चेंज इन वेलोसिटी अपॉन चेंज इन टाइम. मला सांगा ज्या वेळेला वेलोसिटी dv ने बदलली त्यावेळेला हे जे आहे डिस्प्लेसमेंट x डिस्प्ले इथून एवढे x होतं आणि तर x प्लस x याला आपण dx म्हणूया. मग वेलोसिटी चेंज बाय dv आणि काय सांगा डिस्टन्स चेंज बाय काय सांगा dx. मग dv अपॉन dx म्हणजे चेंज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू काय सांगा डिस्प्लेसमेंट फ्रॉम द काय सांगा फिक्स लेयर. तर फिक्स लेयर पासूनची जी डिस्प्लेसमेंट असते त्याच्याशी अशा पद्धतीने आपण काय करतो स्टेशनरी लेयर म्हणा किंवा फिक्स लेयर असं म्हणा तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने वेलोसिटी ग्रेडियंट काढता येतो. तर हे सर्वांना व्हॉट इज मीन बाय वेलोसिटी ग्रेडियंट. वेलोसिटी ग्रेडियंट इज डिफाइंड एज द रेट ऑफ चेंज ऑफ काय सांगा velocity rate of change of velocity with distance measured from the काय सांगा stationary layer. राइट ठीक आहे with respect to the distance measured from the काय सांगा stationary layer of the काय सांगा fixed layer किंवा from the layer from the fixed layer. कळालं सर्वांना ठीक आहे. तर हा जो लेयर आहे त्याचं फिक्स लेयर पासूनचं जे अंतर आहे त्याच्याशी रेशो द्यायचा कोणाचा चेंज इन वेलोसिटीचा. म्हणजे चेंज इन वेलोसिटी आपण चेंज इन डिस्प्लेसमेंट किंवा चेंज इन डिस्टन्स अशा प्रकारे जर आपण काय केलं रेशो घेतला त्याला आपण म्हणतो वेलोसिटी ग्रेडियंट. राईट लक्षात ठीक आहे. तर दिसणार ऑर्डर काय असं वेलोसिटी ग्रेडियंट लक्षात घ्या. आपल्याला विस्कोसिटी कडे जायचंय पण वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉट इज मीन बाय विस्कोसिटी मी डेफिनेशन तुम्हाला सांगितली. आता मी तुम्हाला काय सांगितलं व्हॉट इज मीन बाय वेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. आता वेलोसिटी ग्रेडियंटच्या नंतर आपण काय पाहणार आहोत तर आपल्याला पुढचा टॉपिक जो शिकायचा तो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. काय शिकायचं सांगा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. लक्षात घ्या वेलोसिटी ग्रेडियंट समजेल तुम्हाला सोपं आहे ना. काय करायचं कळलं सर्वांना पहा लिक्विडच्या लेअर जे असतात ना त्या लिक्विडच्या लेअरची एजला कुठल्या एजला आपण नदीचा प्रवाह घ्या कुणाचा घ्या तुम्ही सगळ्या नदीतून गेले असेल तुम्ही कधी किंवा ओढ्यातून किंवा पाण्यातून जर तुम्ही गेले असेल तर पहा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा पाणी जे आहे ना नदीच्या कडेला कधी ओढत नाही. नदीच्या काय होतं आपण जेव्हा मध्ये जातो ना मध्ये तेव्हा पाणी जास्त ओढतं. म्हणजे आपण समजा ही एक कड आहे असं गृहीत धरा नदीची. नदीच्या कडेला पाण्याची वेलोसिटी कशी थोडीशी कमी असते. जसं आत जाऊन आपण तसंच वेलोसिटी काय होत जाते सांगा वाढत जाते. मग असं गृहीत धरा की ह्या लेअरची वेलोसिटी किती आहे सांगा v आणि त्याच्या आतल्या लेअरची वेलोसिटी किती आहे सांगा v प्लस dv असं गृहीत धरा. हा जो लेअर आहे तिथून किती अंतरावर आहे सांगा x एवढ्या अंतरावर आहे. वरचा लेअर x प्लस dx एवढ्या अंतरावर आहे. मग चेंज इन वेलोसिटी आपण काय सांगा चेंज इन डिस्टन्स या रेशोला म्हणायचं काय सांगा वेलोसिटी ग्रेडियंट. मग चेंज इन वेलोसिटी आपण चेंज इन डिस्टन्स इट इज कॉल्ड एज वेलोसिटी ग्रेडियंट. त्याला आपण वेलोसिटी ग्रेडियंट शब्द वापरतो. हे लक्षात dv अपॉन dx इट इज कॉल्ड एज वेलोसिटी ग्रेडियंट. आलं लक्षात सर्वांच्या ठीक आहे. वेलोसिटी ग्रेडियंट म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला जायचे पुढे तर सर्वांना ठीक आहे. dv अपॉन dx याचं युनिट काय सांगता येईल तुम्हाला पहा वेलोसिटी युनिट काय असतं मीटर पर सेकंद आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय मीटर गेट कॅन्सल 1 अपॉन काय सांगा सेकंद म्हणजे सेकंद इनव्हर्स इज द युनिट ऑफ काय सांगा वेलोसिटी ग्रेडियंट. वेलोसिटी ग्रेडियंटचं युनिट काय असणार आहे सेकंद इनव्हर्स. राईट लक्षात ठीक आहे. आता आपण जाऊयात पुढे पहा लक्ष द्या. वेअर विल सी द नेक्स्ट टॉपिक नाउ. आता आपल्याला काय शिकायचं आहे तर वेअर विल सी द कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. पहा टॉपिकचं नाव मी या ठिकाणी लिहितो. टॉपिक मला घ्यायचा आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी
आता पहा एखादं लिक्विड किती विस्कस आहे, बरोबर ठीक आहे. तर आपण कशाच्या आधारे मोजतो, त्याचा कोएफिशियंट काढायचा आहे, बरोबर ठीक आहे. इट इज द इंडेक्स, इट इज द नंबर विच इंडिकेट्स द विस्कोसिटी ऑफ द काय सांगा लिक्विड. एखाद्या लिक्विड मध्ये किती चिवटपणा आहे, बरोबर ठीक आहे. ते कोण ठरवतं, तर हा नंबर ठरवतो, त्याला आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ काय सांगा विस्कोसिटी. कळतं सर्वांना. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज द इंडेक्स विच इंडिकेट्स द काय सांगा विस्कस नेचर ऑफ द लिक्विड. एखाद्या लिक्विड मध्ये किती विस्कोसिटी आहे ते आपल्याला त्याच्या विस्कोसिटी वरून समजतं. कळतं सर्वांना. आता तो कसा काढायचा, तर पहा लक्षात तो कसा काढतात, तर न्यूटन्स लॉ जो आहे विस्कोसिटीचा तो असं सांगतो, पहा लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी नुसार पहा लक्षात घ्या असं आढळलं गेले. काय आढळलं गेले पहा लक्षात, द विस्कस फोर्स नीट लक्षात घ्या. विस्कस फोर्स ऍक्टिंग बिटवीन टू layers किंवा टू adjacent layers of liquids, काय सांगा लिक्विड किंवा फ्लुइड इज, लक्षात घ्या, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इज काय सांगा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द surface area in contact of two layers in काय सांगा कॉन्टॅक्ट, बरोबर ठीक आहे. एकमेकांच्या किती लेयर सरफेस लेयर कॉन्टॅक्ट मध्ये येतो, अँड कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. पहा आता कसं, समजा दोन लिक्विडचे लेयर आहेत, लक्षात घ्या. काय सांगा, टू लिक्विडचे काय सांगा लेयर आहेत असं गृहीत धरा, राईट. एक लेयर इज दीज आर द टू लिक्विड लेयर्स असं गृहीत धरा. मग आता काय होईल समजा, जर त्यांचा सरफेस एरिया एकमेकांच्या एवढ्या कॉन्टॅक्ट मध्ये एवढा सरफेस एरिया कॉन्टॅक्ट असेल, पहा याचा एवढाच कॉन्टॅक्ट मध्ये एवढा आहे, तर काय सांगा विस्कस फोर्स कमी असणार आहे. जेवढा एरिया जास्त असेल ना कॉन्टॅक्ट मध्ये तेवढा विस्कस फोर्स जास्त असणार आहे. म्हणजे एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये किती एरिया आहे लक्षात, ठीक आहे. व्हॉट इज द काय सांगा सरफेस एरिया ऑफ टू लिक्विड्स इन कॉन्टॅक्ट. जेवढा एरिया जास्त तेवढा विस्कस फोर्स जास्त. आता समजा मी इथं जर असलं, पहा लक्षात विस्कस फोर्स कमी आहे, जर मी असं धरलं तर विस्कस फोर्स जास्त असणार आहे. कारण हे जे दोन लेयर्स आहेत ना, हे दोन लेयर त्यांचा एरिया कसा आहे की एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त. म्हणजे जेवढा एरिया कॉन्टॅक्ट मध्ये जास्त तेवढा विस्कस फोर्स जास्त, आणि जेवढा एरिया कमी तेवढा विस्कस फोर्स कमी असणार आहे. असं कळतंय सर्वांना, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या लक्षात आलं की विस्कस फोर्स जो आहे ना, acting between the two adjacent layers of liquid is direct proportional to the surface area of two layers in contact and the coefficient of viscosity. तर अशा प्रकारचा न्यूटनने एक लॉ सांगितलाय, म्हणून आपण म्हणूयात विस्कस फोर्स, त्याला आपण F म्हणूयात. काय म्हणूयात सांगा, विस्कस फोर्स इज डिवाइडेड बाय काय सांगा F किंवा F म्हणूयात. चला, ही डायरेक्ट प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट, राईट. ठीक आहे, नीट लक्षात घ्या का, हा जो एरिया शब्द वापरला इट इज नॉट द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द लिक्विडचा क्रॉस सेक्शन एरिया नाही, इट इज द काय सरफेस एरिया ऑफ टू लेयर्स इन कॉन्टॅक्ट. एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जे दोन लेयर्स आहेत ना त्यांच्या सरफेस एरियाला हे शब्द वापरला. बऱ्याचदा आपण काय होतो, हे इज द क्रॉस सेक्शन एरिया, जसं की आता माझ्याकडून झालं आहे का, हे म्हटलं की आपल्याला वाटतं की क्रॉस सेक्शन एरिया, इट इज नॉट सो. हा काय, व्हॉट इज ए इंडिकेट द काय सांगा सरफेस एरिया ऑफ टू लिक्विड लेयर्स विच आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, आणि इंटू काय सांगा व्हेलॉसिटी ग्रेडियंट आताच आपण पाहिलं काय सांगा dv अपॉन dx. आलं लक्षात. विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया ऑफ टू लेयर्स इन कॉन्टॅक्ट अँड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. तर सर्वांना या दोन गोष्टी डिपेंड असतं. मग F इज इक्वल टू, या ठिकाणी मी काय करणार मला लक्षात द्या, इथे कॉन्स्टंट मी या ठिकाणी घेणार इटा, काय घेणार सांगा इटा ए इंटू काय सांगा dv अपॉन dx. तर सर्वांना इटा ए dv अपॉन dx अशा प्रकारचा मी त्या ठिकाणी कॉन्स्टंट घेतला. येते लक्षात, ठीक आहे. तर हा जो इटा आहे ना, वेअर इटा इज इक्वल टू एच इज कॉल्ड काय सांगा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, त्याला काय म्हणतात सांगा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, त्याला विस्कोसिटीचा कोएफिशियंट असं म्हणतात. इट इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. तर सर्वांना इट इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द काय सांगा फोर्स, विस्कस फोर्स ऍक्टिंग बिटवीन द टू ऍडजस्टंट लेयर्स ऑफ लिक्विडच्या दोन ऍडजस्टंट लेयर्स वर किती विस्कस फोर्स ऍक्ट होतो, म्हणजे किती चिवटपणा तयार होतो, येते लक्षात, ठीक आहे. ते काढण्याचा हा फॉर्म्युला आहे फोर्स काढण्याचा. आता या ठिकाणी इटाला आपण काय म्हणतो कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. मग हे फॉर्म्युला जर फिरून लिहिला तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज इक्वल टू काय लक्षात घ्या फोर्स, विस्कस फोर्स म्हणूया आपण त्याला, विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट काय सांगा व्हेलॉसिटी
ग्रेडियंट. तर त्या सर्वांना म्हणून आपण या ठिकाणी म्हणूयात कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ काय सांगा विस्कोसिटी is defined as coefficient of viscosity is defined as the viscous force acting per unit surface area acting काय सांगा per unit surface area of two layers in contact and per unit velocity काय सांगा gradient. पा coefficient of viscosity is defined as coefficient of viscosity कसा डिफाइन केला पहा. coefficient of viscosity is defined as the viscous force is defined as काय सांगा the viscous force acting per unit काय सांगा surface area per unit काय सांगा velocity gradient. अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल सांगा ते डिफाइन करता येईल. ते लक्षात राहू द्या तुमच्या. आता याचं युनिट काय असेल सांगा. फोर्स युनिट काय असेल सांगा न्यूटन. फोर्स युनिट काय सांगा न्यूटन. एरियाचं युनिट काय सांगा मीटर स्क्वेअर. लक्षात फोर्स युनिट काय सांगा न्यूटन. तर त्या सर्वांना ठीक आहे. एरियाचं युनिट काय सांगा मीटर स्क्वेअर. आणि हा जो आहे डीव्ही आपण डीएक्स राईट ठीक आहे. डीव्ही आपण काय सांगा डीएक्स. तर त्याचं युनिट जे आहे ते तुम्हाला आता आपल्याला चेकआउट करायचे. ते डीव्ही आपण डीएक्स मीटर पर सेकंड आणि काय सांगा आपण मीटर. तर यू कॅन सी दॅट मीटर गेट्स काय सांगा कॅन्सल. तर तुमचं उत्तर येणार आहे काय सांगा न्यूटन सेकंड पर काय सांगा मीटर स्क्वेअर. लक्षात न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज द युनिट ऑफ काय सांगा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. बरं आहे का पहा. फोर्स युनिट काय असतं न्यूटन असतं. एरियाचं युनिट काय सांगा मीटर स्क्वेअर. आता व्हेलॉसिटी कशी मोजता तुम्ही. व्हेलॉसिटी मीटर पर काय सांगा सेकंड आणि डिस्प्लेसमेंटला काय युनिट आहे सांगा मीटर केस कॅन्सल म्हणजे मीटर स्क्वेअर आणि सेकंड वर जाईल. न्यूटन सेकंड काय सांगा पर मीटर स्क्वेअर. तर दिस युनिट ऑफ काय सांगा विस्कोसिटी. तर ते सर्वांना सॉरी कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी हे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचं काय झालं युनिट झालं. तर अशा पद्धतीने व्हॉट इज मीन बाय कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी ते मी तुम्हाला सांगितलं. आलं लक्षात ठीक आहे. तर विस्कस फोर्स जो आहे तो दोन गोष्टीवर डिपेंड असतो. एक महिन्याच्या वाट्यामध्ये किती सरफेस एरिया आहे त्याच्यावर एक डिपेंड आहे आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट वर एक डिपेंड आहे. दोन गोष्टीवर विस्कस फोर्स डिपेंड असतो. मग त्या ठिकाणी जो कॉन्स्टंट घेतलाय त्याला आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी असं म्हणलं. आता कॉन्स्टंट घेतलाय ना त्याला काय म्हटलं मी कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आणि मग कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी सूत्र रिअरेंज करून लिहिलं आपण पहा लक्षात. इटा इक्वल टू एफ अपॉन ए इंटू डी अपॉन डीएक्स. तर ते सर्वांना आणि मग त्याचं युनिट पण दाखवलं. याच्या आधारे मी तुम्हाला त्याची डेफिनेशन पण सांगितली. तर इन दिस वे वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय काय सांगा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. आलं लक्षात ठीक आहे. तर हा झाला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी नावाची कन्सेप्ट. ठीक आहे. राईट करून घ्या. आता मी तुम्हाला सांगतोय पहा स्ट्रोक्स लॉ. काय सांगायचे मला सांगा स्ट्रोक्स लॉ. लक्षात आलं का सगळ्यांचे पहा लक्ष द्या. पुढं हे झालं सगळ्यांचं ठीक आहे. पहा स्ट्रोक्स लॉ. वेअर नोट इज द नेक्स्ट वन. पहा लक्ष द्या. जो टॉपिक आता आपण शिकतो आहोत त्याचं नाव काय सांगा स्टोक्स लॉ. लेट्स सी काय सांगा व्हॉट इज मीन बाय स्टोक्स लॉ. हे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी सूत्र आपण पाहिलं सगळ्यांनी. इट इज कॉल्ड इटा इज इक्वल टू एफ आपण काय सांगा एरिया डीव्ही बाय काय सांगा डीएक्स राईट ठीक आहे. ते झालं आपलं. आता आपण पाहतोय काय सांगा स्टोक्स लॉ. आता पहा स्टोक्स लॉ कशा संदर्भात सांगतो पहा लक्षात घ्या. वेन द लिक्विड ड्रॉप किंवा एखाद्या फ्लुइडचा ड्रॉप असतो पहा लक्षात द्या. तो फ्लुइडचा ड्रॉप जेव्हा एखाद्या काय करतो विस्कस मीडियम मधून खाली येतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खाली येतो. बरं ते सर्वांना ठीक आहे. when the liquid drop comes towards the काय सांगा gravity through the viscous medium. एखाद्या विस्कस मीडियम मधून जेव्हा एखादा ड्रॉप लिक्विडचा ड्रॉप काय होतो सांगा स्पेरिकल ऑब्जेक्ट जेव्हा काय होतं सांगा मुव्हिंग थ्रू द विस्कस मीडियम. परत एकदा लक्षात द्या. when the spherical काय सांगितलं मी स्पेरिकल ऑब्जेक्ट इज मुव्हिंग थ्रू काय सांगा विस्कस मीडियम इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. जेव्हा विस्कस मीडियम मधून डाऊनवर्ड डायरेक्शन एखादा काय होतं असं सांगा स्पेरिकल ऑब्जेक्ट मूव्ह होतं. म्हणजे कसं पहा लक्षात द्या. हे पहा इथं सगळे हवेचे कॉलम्स आहेत लक्षात द्या. एअर आहे आणि एअर मधून एखादा आपण काय केलं असं एखादा स्पेरिकल बॉक्स त्या ठिकाणी खाली पाठवलं. डिफरंट लेयर्स होते. तर काय करायला लागेल वेन दिस स्पेरिकल बॉक्स मूव्स इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. हा जेव्हा डाऊनवर्ड डायरेक्शन मूव्ह होईल तेव्हा हे जे मधले जे लेयर्स आहेत ते काय सगळं गोवावे त्यांना असं लांब जावं लागेल पहा लक्षात द्या. हे जे काही लेयर्स आहेत ना कळते सर्वांना तुम्हाला. इथं समजा हा लेअर इथं आला तुमचा इथं तर हे जे लेयर्स आहेत त्यांना असं जावं लागेल बस
लेअर मधून मार्ग काढत काढत त्याला हा पुढे आला की इथली लेअर बाजू सरावं लागेल, तो पुढे आला की, आणि याच्यामुळे काय होतं पहा लक्षात घ्या, याच्यामुळे होतंय काय पहा लक्षात घ्या की हा जो काय स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे त्याच्या मोशनला अपोज होतो. काय होतं सांगा, त्याच्या मोशनला अपोज होतो, आणि तो अपोज जो आहे तो अपोज कोण सांगतो पहा, स्टोक्स लॉ सांगतो. तर ते सर्वांना मग स्टोक्स लॉ असं सांगतो, विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द काय सांगा स्पेरिकल ऑब्जेक्ट मुव्हिंग थ्रू द विस्कस मीडियम. एखाद्या स्पेरिकल ऑब्जेक्टच्या विस्कस मीडियम मधून काय होतं सांगा, मूव्ह होतं, तेव्हा त्याच्यावर किती विस्कस फोर्स ऍक्ट होतो ते सांगितलेलं आहे. तर ते सर्वांना ठीक आहे. मग स्टोक्स लॉ गिव्स पहा लक्षात या ठिकाणी राईट करतो. स्टोक्स लॉ गिव्स, एक मिनिट पेन घेऊ द्या मला, पहा स्टोक्स लॉ gives the viscous force acting on a small spherical काय सांगा object moving through a viscous medium. विस्कस मीडियम मधून जर एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर ते सर्वांना ठीक आहे, तर त्या ऑब्जेक्टवर किती विस्कस फोर्स ऍक्ट होतो. एखादी वस्तू आपण खाली काय केली सांगा, अशी ढकलली तर त्या हवेला बाजूला सारायचं ना, त्याला हवेला बाजूला सारून तो खाली येणार आहे. मग ही जी हवा आहे की नाही, ती हवा त्याच्या मोशनला काय करते, अपोज करते, राईट की नाही. समजा मी एखादी वस्तू इथून हा पेन इथून खाली सोडल्यानंतर हा पेन काय करेल सांगा, जी मध्ये हवा आहे किंवा एअर जे असणार ते हवेला बाजूला सर खाली येईल की नाही. मग हा पेन खाली येताना हवेला बाजूला सारेल, मग हवा ह्या पेनच्या मोशनला काय करतो सांगा, अपोज करतो. हवा काय करते, ह्या पेनच्या मोशनला अपोज करेल खाली येताना. मग याला आपण म्हणतो विस्कस फोर्स क्रिएटेड बाय द काय सांगा फ्लुइड. पण आता आपण पेन वगैरे नाही ना, आपण स्पेरिकल ऑब्जेक्ट घेणार आहे. काय घेणार आहे सांगा, स्पेरिकल, कारण स्ट्रोकने त्याच्या संदर्भात लॉ दिलाय. तर स्ट्रोक काय सांगतो पहा लक्षात घ्या. स्ट्रोक असं म्हणतो द विस्कस फोर्स, नीट लक्षात घ्या, द विस्कस फोर्स ऍक्टिंग on a spherical object, viscous force acting on the काय सांगा spherical object moving through a viscous medium is directly proportional to कशावर डिपेंड असतो लक्षात आलं. एक आता पहा लक्षात, रेडियस ऑफ, पहिली गोष्ट रेडियस वर डिपेंड असतो. रेडियस ऑफ काय सांगा स्पेरिकल ऑब्जेक्टची काय सांगा रेडियस, स्पेरिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय, हे ऑब्जेक्ट जेवढं लहान असेल ना, जेवढं छोटं असेल तेवढं त्याच्यावर विस्कस फोर्स कमी ऍक्ट होणार, कारण त्याला थोडीच हवा बाजूला सारायची. आणि जेवढा मोठा असेल तेवढा हवा त्याला काय करणार, त्याच्या मोशनला जास्त अपोज करणार आहे. म्हणजे रेडियस एवढी मोठी तेवढे काय सांगा विस्कस फोर्स जास्त ऍक्ट होणार आहे. कळतं सर, तेवढी त्याच्या मोशनला अपोज करणार आहे. रेडियस ऑफ झालं. सेकंड वन व्हेलॉसिटी काय सांगा, व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी ऑफ काय सांगा स्पेरिकल ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीवर डिपेंड असतो ऑब्जेक्ट. आणि थर्ड वन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. पहा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी काय सांगा विस्कोसिटी ऑफ अ फ्लुइड, काय सांगा फ्लुइड. पहा असं तीन गोष्टीवर डिपेंड असतं. नीट लक्षात आलं सर्वांच्या. विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्पेरिकल ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा विस्कस फोर्स, राईट. ठीक आहे, त्याला आपण म्हणून पहा सांगा एफव्ही, विस्कस फोर्स, राईट. ठीक आहे, विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द काय सांगा स्पेरिकल ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा विस्कस फोर्स इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू. एक आकडा काय सांगा रेडियस ऑफ द स्पेरिकल ऑब्जेक्ट, रेडियसवर डिपेंड आहे. सेकंड वन काय सांगा व्हेलॉसिटी ऑफ द स्पेरिकल ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. आणि थर्ड वन इज काय सांगा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, म्हणजे ईटावर सुद्धा डिपेंड आहे. लक्षात. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण लिहितो एफव्ही इज इक्वल टू 6 पाय ईटा आरव्ही. 6 पाय इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. 6 पाय काय सांगा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे 6 पाय. तर ते सर्वांना ठीक आहे, तर त्या ठिकाणी तो कॉन्स्टंट येतो. आणि दिस इज द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द काय सांगा स्पेरिकल ऑब्जेक्ट व्हेन इट मूव्हज थ्रू द विस्कस मीडियम. त्या विस्कस मीडियम मधून स्पेरिकल ऑब्जेक्ट मूव्ह होतो खालच्या दिशेने, डाऊनवर्ड डायरेक्शनने. त्यावेळेला काय होतं पहा लक्षात घ्या, त्याच्यावर एवढा फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होत असतो. दिस इज द स्टोक्स लॉ. आपण तो आहे स्टोक्स लॉ आहे. तर त्या सर्वांना ठीक आहे, तर दिस ऑल ऑफ द स्टोक्स लॉ. तर चला आता आपल्या लक्षात आले
स्टोक्स लॉ म्हणजे काय, राईट? ठीक आहे. तर स्टोक्स लॉ म्हणजे काय ते आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. तर आज आपण काय काय शिकलो पहा. व्हिस्कोसिटीची डेफिनेशन पाहिली, राईट. नंतर आपण मला वाटतं मध्यंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंट नावाची कन्सेप्ट पाहिली. लक्षात द्या. दुसरा टॉपिक आपण काय पाहिला सांगा. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय सांगा टीव्ही आपण dx या फॉर्म्युला व्हेलॉसिटी ग्रेडियंट काढता येतो. नंतर कोएफिशिएंट ऑफ व्हिस्कोसिटी कसा काढायचा तर पहा. लक्षात आलं सर्वांच्या. विस्कस फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया दॅट इज सरफेस एरिया इन कॉन्टॅक्ट अँड पर युनिट काय असं व्हेलॉसिटी ग्रेडियंट. त्याने आपण काय होतो कोएफिशिएंट ऑफ व्हिस्कोसिटी काढतो. आणि स्टोक्स लॉ आपण पाहिला की व्हेन द स्फेरिकल ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन थ्रू द विस्कस मीडियम. विस्कस मीडियम मधून जेव्हा स्फेरिकल ऑब्जेक्ट डाउनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होतं त्यावेळेला त्याच्यावर जो विस्कस फोर्स ऍक्ट होतो. कारण का कुठले ऑब्जेक्ट जेव्हा खाली मूव्ह होतं तेव्हा त्या जी ऍटमॉस्फिअर मधली हवा आहे त्या हवेला त्याला बाजूला सारायची ना. मग हवेला बाजूला सारायचं हवा त्याच्या मोशनला काय करते अपोज करते. हवेला कापून त्याला पुढे जायचंय ना. असं हवेतून जायचंय ना. मग हवा त्याच्या मोशनला काय करणार सांगा अपोज करणार आहे. मग त्याला विस्कस फोर्स क्रिएटेड बाय द फ्लुइड. मग विस्कस फोर्स पहा. म्हणून स्टोक्स लॉ गिव्स द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्मॉल स्फेरिकल ऑब्जेक्ट मूव्हिंग थ्रू द विस्कस मीडियम. मग त्याच्या आधारे ते सांगितलं की विस्कस फोर्स हा डायरेक्ट प्रोपोर्शनल टू रेडियस असतो त्या स्फेरिकल ऑब्जेक्टच्या. दुसरी गोष्ट त्याच्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्ट प्रोपोर्शन मध्ये असतो. आणि तिसरी गोष्ट त्याच्या काय सांगा हे काय कोएफिशिएंट ऑफ व्हिस्कोसिटीच्या डायरेक्ट प्रोपोर्शन असतो. म्हणून फोर्स इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू कोएफिशिएंट ऑफ व्हिस्कोसिटी, रेडियस ऑफ द स्फेरिकल ऑब्जेक्ट आणि v फॉर व्हेलॉसिटी. तर ते सर्वांना इन दिस वे F is equal to 6 pi eta r p. This is the formula for the काय सांगा स्टोक्स लॉ, राईट? ठीक आहे. तर ते सर्व द स्टोक्स लॉ उद्या आपण पुढचं डेरिव्हेशन पाहणार टर्मिनल व्हेलॉसिटी नावाचं. ओके, थँक्यू.